सलामीची जोडी विलास आणि दुसऱ्या बाजूला गणेश शिंगे. गोलंदाजी मार्गावरती प्रकाश पाटील तयार झालेत. राखीव खेळाडूंनो विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. प्रकाश तयार होतोय गोलंदाजी मार्गावरती. सामन्याला सुरुवात होत आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रकाश पाटील गोलंदाजी मार्गावरती तर विलास स्ट्राईकला आहेत. पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. ऑन साईडला जमिनीलगत बॉल चाललाय डीप मध्ये. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी हे निघाले. तत्पूर्वी 2 धावा इथे घेतल्या जातील. 2च्या मदतीने अकाउंट इथे ओपन केलंय. मामा बॅक मारला का रे? नाही का? चेंडूला लिव्ह केलंय. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. धावसंख्या 3 वरती आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा होता. जमीनलगत चेंडू येतोय. पॉवर प्लेच्या षटकात क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं झालंय आणि पाहता पाहता 2 धावा मिळतायत. 2च्या मदतीने आता धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. यस चालू सामन्याचं अगदी समालोचन करतील संदेश पाटील. सँडी थँक्यू दिवेश. फलंदाज बाद होते तिकडे. दोन तुल्यबळ संघामध्ये हा सामना चालू आहे. कासरडोली ए आणि कोपरी मास्टर्स विरार. नवीन फलंदाज आता मनीष येत आहेत. विलास बाद झालेले आहेत. चांगले फलंदाज अष्टपैलू खेळाडू कासरडोली ए संघाचे. धावसंख्या 5. मनीषने आल्याला चेंडूला उचललाय. काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 बाउन्स कलेक्ट करतोय. थ्रो देईपर्यंत 1 धाव पळून पूर्ण करतात मनीष. धावसंख्या 6. 1 बाद 6 कासरवडली मास्टर्स ए. पुन्हा एकदा प्रकाश 5वा चेंडू घेऊन पहिल्या षटकातील खोलवर टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. गणेश निर्धाव चेंडू खेळतात तिकडे. धावसंख्या 6. 1 बाद 6 कासरवडली मास्टर्स ए. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. अष्टपैलू खेळाडू कोपरी मास्टर विरार संघाचे प्रकाश राईट अ विकेट.
पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा होतो, कार्पेटच्या सायने खेळला, तिकडे चेंडू क्षेत्ररक्षक आहे, वन बाउन्स कलेक्ट करतोय, थोडंसं फंबल होतोय, तत्पूर्वी 2 धाव पळून सहजपणे पूर्ण करतायत मनीष आणि गणेश. तिसऱ्या धावेसाठी पुढे सरकले होते गणेश, काय होतंय तिकडे वन साइडेड कॉल होता गणेश यांचा आणि तिकडे बाद होत आहेत. अजून एक गडी बाद होतोय. कासरवाडी मास्टर ए संघाचा धावसंख्या 8 असताना सॉरी. धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. थोडंसं अडचणीत येईल आता कासरवाडी संघ. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज संदीप आलेत. हे सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहेत कासरवाडी मास्टर्स ए संघाचे. दोन्ही तुल्यबल संघ आहेत. भरपूर मोठी फळी फलंदाजीची कासरवाडी ए संघामध्ये. जो येतो तो फलंदाजी करतो या संघामध्ये. वडवली ए संघाने जर लागोपाठ 3 षटकार मारले तर रवी भोईर यांच्याकडनं 1000 लागोपाठ 3 षटकार जर मारले कासरवाडी मास्टर्स ए संघाच्या खेळाडूंनी तर रवी भोईर यांच्या मार्फत 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. लागोपाठ 3 षटकार मारले तर. त्याचबरोबर रवी पाटील आमचे मित्र, त्यांना विनंती, रवी भोईर सॉरी, त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करतो. अतिशय प्रेमळ व्यक्ती होते कासरवाडी गावातील. नेहमी हसतमुख असतात, फुल एन्जॉय मोमेंट मध्ये असतात कधीही. रविदा वेलकम. त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय आणि आल्याला त्यांनी आपल्या संघासाठी बक्षीस सुद्धा लावले. लागोपाठच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक कासरवाडी मास्टर्स ए संघासाठी. दुसरे षटक घेऊन येतात नवीन गोलंदाज महेश येतात. हे सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहेत कोपरी विरा मास्टर संघासाठी. चांगलं कॉन्टेस्ट होईल महेश आणि मनीष यांच्यामध्ये. लॉप केले तिकडे, काव कोणाच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे, वन बाउन्स कलेक्ट करतोय, खूप वेगाने पुढे सरकलेत, नॉन स्ट्राईकला थ्रो, वाव व्हॉट थ्रो, आणि तेवढंच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट संदीपच्या माध्यमातून. चांगला कॉल. त्यांनी बघितलं की मी लगेच पोहोचू शकतो दुसऱ्या धावेसाठी आणि लगेच फिरलेत तिकडे. थ्रो पण चांगला होता, क्षेत्ररक्षण पण चांगलं होतं आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळालं या चेंडूमध्ये. 2 धाव मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढून झाली 10. 10-10 फॉर द लॉस ऑफ 2 कासरवाडी मास्टर्स ए. यावेळी चेंज ऑफ पेस, ही खासियत आहे महेशची. खूप सारं व्हेरिएशन आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. खूप वेगवान पण चेंडू हाताळतो, ऑफ ब्रेक पण टाकतो, लेग ब्रेक पण टाकतो. हा थोडासा व्हेरिएशन केला, स्लोअर पण होता. अगोदरच बॅट फिरली मनीषची, त्याच्यामुळे हा निर्धाव चेंडू संपतोय. रवी भोईर स्पेशली त्यांनी पाठवलं माणूस इकडे सांगण्यासाठी. 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. लागोपाठ 3 षटकार 1000 रुपये. धावसंख्या 10. पुन्हा एकदा महेश टू मनीष. आखूट टप्प्याचा चेंडू होता. खूप लवकर बॅट फिरते मनीषची तिकडे. चेंज ऑफ पेस, हा ऑफ ब्रेक होता. पंच अशोक राऊत यांचा इशारा येतोय. लेगबायच्या स्वरूपात ही धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 11. 2 बाद 11 कासरवाडी मास्टर्स. क्षेत्ररक्षणामध्ये बदल हवाय महेशला. संदीपकडे स्ट्राईक असेल. संदीपची फलंदाजी मागच्या घोडबंदरला बघितली होती, काय चोपला होता त्यांनी त्या मॅच मध्ये. तसेच काहीतरी फलंदाजी पाहायला मिळेल का, कारण कासरवाडी संघाला गरज आहे संदीपच्या बॅटिंगची. महेश तू संदीपसाठी. आखोट टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, सेकंड बाउन्स कलेक्ट करतोय. थ्रो देईपर्यंत दुसऱ्या धावे सहज पूर्ण होत आहे. संदीप परत फिरतायत. 2 धाव मिळत आहेत. संदीप स्वतःचं खातं खोलत आहे आणि संघाला नेऊन ठेवत आहे 13 वरती. आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग नवघर मास्टर्स बी संघ तर्फे आयोजित केली स्पर्धा. महेश संदीपसाठी. यावेळी
लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, 2 क्षेत्ररक्षक येतात. प्रकाश कव्हर करतात. अतिशय चांगलं बॅकअप त्यांच्या माध्यमातून, खूप चांगलं ग्राउंड कव्हर केलं. तिकडे ओगे पण होते, फंबल होत आहे आणि ह्या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मला वाटतंय मनीष बाद होत आहेत तिकडे. लागोपाठ 3 षटकारासाठी जे बक्षीस आहे रवी भोईर यांच्या माध्यमातून लागोपाठ 3 षटकारासाठी आता सुशांत आलाय. सुशांत कडून अपेक्षा असतील. काल एवन जोडी चषकामध्ये पण कासारवडली संघाकडून पाहिले आपण सुशांतला. कोण आहे बॉलर? कोण आहे बॉलर? अरे मैदानाचा कसा फायदा घेतोय ते पाहणं इंटरेस्टिंग असेल. आता सोप्पा झेल होता पॉइंट मध्ये, परंतु झेल सुटलाय तिकडे. सुशांत धावला पण नव्हता. सुशांत एकदम इझी झेल होता, पण तो सुटतोय. बरेच झेल सुटतात. धावसंख्या 15. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कासारवली मास्टर्स ए. नवीन गोलंदाज आता येतात राजेश ओगे, अष्टपैलू खेळाडू, कोपरी मास्टर्स विरार संघाकडून. चांगला कॉन्टेस्ट होईल आता. सुशांत, संदीप आणि राजेश. धावसंख्या 15. लागोपाठ 3 षटकार रवी भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक कासारवली मास्टर ए संघासाठी. राजेश टू संदीप हा थोडासा जास्त उचली गेलेला चेंडू होता अपेक्षेपेक्षा. संदीप याच्या व्यवस्थित कंट्रोलमध्ये नव्हते, त्याच्यामुळे हा स्ट्रोक कंप्लीट करू शकलेला नाही तिकडे. बाकीचं काम यश निरीक्षक करतात. निर्धाव चेंडू हाताळल्यामध्ये यश मिळते राजेश याला. चांगली सुरुवात राजेश कडून. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. लॉंगनचा क्षेत्ररक्षक थोडासा आधून वाईट करतायत, आतमध्ये घेतलाय. पुन्हा एकदा राजेश. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू लेफ्ट आर्म. यावेळी बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न होता, तो व्यवस्थित कनेक्शन नाही आहे तिकडे. एक धाव पॉईंट पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण होते. एका धावावर समाधान मानतील. थोडासा थ्रो वन बाउन्स होता, पण तो चांगला गॅदर होतो यश क्षेत्ररक्षकाकडून. धावसंख्या 16.
3-16 कासरवली मास्टर्स ए. लो स्कोरिंग मॅच होताना दिसत आहेत, कारण मागच्या काही 2-3 मॅच मध्ये जास्त स्कोर होताना दिसलेला नाहीये. लागोपाठ 3 षटकार. रवी भोईर 1001 रुपये कासरवली मास्टर ए संघासाठी. साईड चेंज केलंय राजेशनी सुशांतसाठी. मिड विकेटला जातो चेंडू, तिकडे सुशांत स्ट्राईक बघतोय, परंतु तसं काही होताना दिसत नाही. चांगलं मिडल करू शकली नव्हती चेंडू, क्षेत्ररक्षण चांगले होते तिकडे मिड विकेटला. एकदा मिळते एका धावेने सुशांत पोहोचते 2 वरती आणि संघाला निवडते 17 वरती. सॉरी, सुशांतचं खातं खोललं जाते आणि संघाची धावसंख्या होते 17. 3-17 कासारवाडी मास्टर्स ए संघ. गुड बॉलिंग. आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केलेत राजेशनी. नमन ओगे त्यांचं कौतुक करताना शाबाश शाबाश राजेश म्हणून. तिसऱ्या षटकाचा खेळ. चौथा चेंडू. राजेश टू संदीप. हा अपील होतंय तिकडे आणि पंचांनी अपील उचलून धरले. अक्रॉस द लाईन खेळले संदीप तिकडे आणि पायचीच्या स्वरूपात गडी बाद होतोय. चौथा गडी बाद होतोय कासारवडी मास्टर ए संघाचा धावसंख्या 17 असताना. मैदानावरती 5वा गडी बाद होतोय कासरवडी मास्टर संघाचा. लागोपाठ 3 षटकारासाठी रवी भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. एक षटकार तरी मानला तरी अमित भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. थोडंसं प्राइस डिडक्शन करतात एका षटकारासाठी सुद्धा, कारण षटकाराची गरज आहे कासरवडी मास्टर ए संघाला. आणि बॉबी भोईर यांच्या प्रत्येक षटकाराला अमित भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं 500 रुपयाचं पारितोषिक. पुढे येऊन लॉब केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, पाहायचं झेल होईल का. सुटतोय झेल तिकडे. 2 धाव पूर्ण होत्या. तिसऱ्या धावेसाठी धावतील का. तिसऱ्या धावेसाठी खूप जोरात निघाले तिकडे. तिसरी देखील धाव पूर्ण होते. 3 धाव मिळतात. सुशांत आता स्ट्राईकवर येतात. स्वतःचं खातं खोलतात 3 धावांनी. बॉबी भोईर धावसंख्या 20. गरज आहे धावांची, कारण लो स्कोरिंग मॅच होत्या, त्याच्यामुळे डिफेंड चेस करताना थोडंसं स्ट्रगल करावं लागतंय चेस करणाऱ्या संघाला. त्याच्यामुळे गोलंदाजी अचूक टप्प्यावरती झाली तर सामन्यामध्ये कधीही येऊ शकतो. शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी राजेश यांच्या माध्यमातून. फक्त 5 धावा खर्च केले तिसऱ्या षटकात. शेवटचा चेंडू असेल सुशांतसाठी. फुलटॉसवर घेतलाय. हा टायमिंग झालाय का तेवढा सुरेख. क्षेत्ररक्षक येतो जेलच्या खाली आणि आपण जेल सुटलाय. दुसरं जीवदान सुशांतला. वाव. काय हे असं का ब्लर दिसतंय. नमन.
राम हे प्रकारचा बॉलर काही नाही का कोण त्यांचा रवी रवी चौथ्या षटकेंद्र रवी येत आहेत 21 धावा झाल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर रवी बॉबी खूप पुढे आले होते परंतु सुशांत यांनी धाव नाकारली आहे कारण मागाचा चेंडू चांगला होता फुलटॉस रेंज मध्ये होता परंतु चांगला टायमिंग करू शकले नाही सुशांत आणि त्याच्यामुळे तो एकच धाव घेऊन गेला हा एक चांगला चेंडू चांगली सुरुवात हा निर्धाव संपला चेंडू 21 धावा झाल्यात 4 गडी बाद कासावडली मास्टर ए संघ लागोपाठ 3 षटकार रवी भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि अमित भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये बॉबी काय करतात हा सुद्धा वाईड आहे अवांतरच्या स्वरूपात धावा येतील वाईड+2 डिक्लेरेशन पंच अशोक राऊत यांचा ऑफिशियल इशारा येतोय वाईड+2 3 धावा मिळतात चांगला बोनस मिळतोय डॉट येत होते धावसंख्या 3 ने पुढे सरकते धावसंख्या 24 4 बाद 24 24 4 चेंडूचा खेळ बाकी आहे चौथं षटक मैदानावरती चालू आहे धावसंख्या 24 5 बाकी आहेत सॉरी हा वाईड प्लस होता 5 चेंडू बाकी आहेत सॉरी दुसरा चेंडू घेऊन चौथ्या षटकातील रवी सुशांत मुकादम यांच्यासाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट खोलवा टप्प्याचा चेंडू वाव गुड डिलिव्हरी अतिशय चांगला कमबॅक सुपर डिलिव्हरी वाईड नंतर अतिशय चांगला निर्धाव चेंडू हाताळला रवी यांनी खोलवर टप्प्याचा चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न होता मुकादम यांचा परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालेला नाही बाकीचं काम यष्टिरक्षक पूर्ण करत आहेत निर्धाव चेंडू संपतोय धावसंख्या 24 वर स्थिर आहे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे कौतुक केले जात आहे प्रकाश यांच्या माध्यमातून रवी यांचा ह्यावेळी चेंज ऑफ पेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यावेळी लेगबायची धाव पूर्ण होईल पंच अशोक राऊत यांचा इशारा 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या 25 3 चेंडूचा खेळ बाकी अजूनही हॅट्रिकची संधी आहे लागोपाठ 3 षटकार रवी भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक षटकारासाठी अमित भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक बॉबी हे सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहेत कासावडी मास्टर ए संघाचे नेहमीच चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते पाहायचं यावेळी काय करतात यावेळी खूप वेगाने पुढे आले होते अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता फाईन लेग ला खेळायचं होतं गॅप आहे तिकडे परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालेला नाहीये बॅट सॉरी बॅटची कड घेऊन जातो एक धाव मिळते बॉबी यांना धावसंख्या 26 4 बाद 26 कासावडी मास्टर ए संघ 2 चेंडूचा खेळ बाकी आहे रवी टू सुशांत फुल टॉस वर घेतलाय हा सुद्धा मिसक्यूड आहे क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली पाहायचंय हा पण झेल सुटतोय तिसरा झेल सुटलाय सुशांत यांचा 2 धाव मिळतात सुशांतला थोडस कॅचिंग आज मिसिंग आहे कासावडी कोपरी संघाचं कारण खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यामध्ये परंतु अंडरलाईट थोडस फरक पडतो 2 धाव मिळतात सुशांतला 2 धावसंख्या 28 झालेली आहे लो स्कोरिंग मॅच होत आहेत आणि चांगला टफ पण होताना दिसत आहेत आजच्या दिवसामध्ये नवगर मास्टर बी संघ आयोजित आगरी सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा 2026 शेवटचा चेंडू रवी सुशांतसाठी फुलटॉसवर घेतलाय यावेळी मिडल झालाय चेंडू परंतु जास्त दूर जात गेलाय बहुतेक आणि हा चौकार मिळतो शेवटच्या चेंडूवर हरेश पुढे जाऊ की मागे जाऊ या प्रयत्नामध्ये आणि शेवटच्या चेंडूवर 4 धावा मिळतात इम्पॅक्टफुल 4 धावा मिळतात सुशांतला या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढून झाली 33 धावा करायचा सामना जिंकण्यासाठी कोपरी विरार संघाला
समालोचन करण्यासाठी मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतोय उदयोन्मुख कॉमेंटेटर समालोचक मयुरेश नयन पाटील. नवीन आवाज. आता याच्या पुढचं समालोचन त्यांच्या माध्यमातून. थँक्यू. बॉल चॉईस करण्यासाठी यायचा आहे. माझे रायबा देवीची पालखी निघाली वर्षाची. माझे रायबा देवीची पालखी निघाली वर्षाची. ओर नाचतान पालखीला या रावे गावाची. ओर नाचतान पालखीला या उगवती आलीची. ओर नाचतान पालखीला या रावे गावाची. ओर नाचतान पालखीला या दुर्गा देवीची. जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली प्रकाश आणि महेश अशी दोन फलंदाजी जोडी येते कोपरी मास्टरच्या संघाकडून. 33 धावाचं लक्ष ठेवलंय कासरवडली ए या संघाने. कासरवडली ए संघाकडून पहिली बॉलिंग घेऊन येतील ते जयवंत. पॉवर प्लेची ओव्हर. जयवंत टू प्रकाश.
पहिला चेंडू घेऊन येतील आपल्या संघासाठी. निर्धाव चेंडू येतोय. सॉरी, विलास आहे बॉलर. विलासाचा पहिलाच चेंडू निर्धाव येतोय. कासरवलेली ए संघासाठी सुवर्ण संधी आहे. कोणीही हॅट्रिक घेतली तर 1000 रवी भोईर यांच्याकडून. पॉइंटच्या दिशेने येतोय आणि हवेत आणि बाद होतोय. पहिला खेळाडू बाद होतोय कोपरिया संघाचा. जीव झाला या पिचा राग राग जाग उडतीस भागा तुझ्या पितू राग राग जीव विलास यांच्यासाठी सुवर्ण संधी येते. तर त्यांनी हॅट्रिक घेतली तर रवी भोईर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. प्रकाश यांची जागा भरून काढण्यासाठी रवी येतोय वन डाऊन साठी कोपरिया संघाकडून. विलास यांनी जर हॅट्रिक घेतली तर त्यांना रवी भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. विलास आपला तिसरा चेंडू घेऊन येतील रवीसाठी. पॉइंटच्या दिशेने मारल्या हलकासा. क्षेत्ररक्षण धावतायत तिकडे. एक धाव झाले. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि 2 धाव सफल गेलेत. या 2 धाव्यांनी आपलं खातं खोलते कोपरी संघ. आतापर्यंत चेंडू झाले टाकून ते 3 आणि धावा आहेत 2. 1 गडी बाद कोपरी मास्टर्स. कुठेतरी चांगली सुरुवात झाली इकडे कासरवली ए मास्टर्स कडून. आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये रोखून ठेवले कोपरी या संघाला. फक्त 2च धावा दिल्यात. चांगली बॉलिंग करतोय विलास. विलास टू रवी चौथा चेंडू घेऊन येतील. पुन्हा एकदा गल्लीमध्ये जातोय. क्षेत्ररक्षण आहे तिथे. एकच धाव भेटेल. एका धावावर समाधान मानतायत. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3. कुठेतरी पॉवर मध्ये रोखून ठेवले. आता महेश येतोय स्ट्राईकला. जो सलामीला आलेला होता त्याला आता स्ट्राईक भेटते. आपला 5वा चेंडू घेऊन येतील विलास महेश यांच्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी बदल केला जातोय. पुन्हा विलास टू महेश. चांगला असा चेंडू होता. क्षेत्ररक्षण आहे तिथे. एकच धाव भेटेल. एका धावावर समाधान मानलं जाईल आणि एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 4. 1 गडी बाद कोपरी मास्टर्स. आतापर्यंत रोखून ठेवले विलास यांनी. 5 चेंडू टाकून झालेत. फक्त 4 धावा दिलेत आणि 1 गडी बाद केलाय. कुठेतरी पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करतोय विलास. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू घेऊन येतील विलास. विलास टू रवी. आणि डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय लेग बाईच्या मार्फत. या 2 धावा आणि 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. 1 गडी बाद कोपरी मास्टर्स ए.
कासरवली ए संघाकडून दुसरी ओव्हर घेऊन येतील ते जयवन. पॉवर प्लेची लाईट बंद करायची आहे. धन्यवाद. जयवन घेऊन येतील दुसरी ओव्हर आपल्या संघासाठी. स्ट्राईकला असतील रवी आणि नॉन स्ट्राईकला महेश. सॉरी, स्ट्राईकला महेश आहेत. जयवन टू महेश. चांगला असा फटका कव्हरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षण आहे. चांगली क्षेत्ररक्षण. एकच धाव भेटते. एका धावावर समाधान मानलं जाईल आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7-1 गडी बाद कोपरी मास्टर्स. कुठे तरी सरासरी मेंटेन ठेवायला लागेल कोपरी मास्टर्सच्या संघाला. पुन्हा एकदा चांगला फटका येतोय कव्हरच्या दिशेने. तिथेही क्षेत्ररक्षण आहे. एकाच धाव्यावर समाधान आणि थोडी मिसफिल्ड आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण सफल होत नाही आहे आणि धावा भेटत आहेत या दोन धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. कुठेतरी मिसफिल्ड झाली. थ्रो चांगला होता. आतापर्यंत बघितलं तर 2 चेंडू टाकून झाले जयवंत यांचे आणि 3 धावा दिल्या जयवंत यांनी आणि संघाची धावसंख्या झाली ती 9. पुन्हा एकदा जयवंत टू रवी. अपील होत आहे आणि फलंदाज बाद. LBWच्या मार्फत फलंदाज बाद होतोय. रवी चांगला असा ब्लॉकरचा मारा केला होता आणि स्टंपच्या समोर भेटतोय आणि जयवंत यांच्या खात्यात एक विकेट जोडली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9. फिटनेस 40+ आणि मोगरपाडा संघाने त्वरित टॉस साठी यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये रवी यांची जागा भरण्यासाठी येतोय आता हरेश. एक नवीन फलंदाज. कुठेतरी एक आक्रमक भूमिका आता करायला लागेल कोपरी या संघाला. सिंगल डबलवर आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले जयवंत यांचे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले. धावसंख्या झाली ती 9. 2 गडी बाद. पुन्हा एकदा जयवंत तयार होतील. आता हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षण धावतोय आणि 2 धावा धावून काढल्यात आणि डायरेक्ट थ्रो केला आणि तिथे कोणीही बॅकअपला नाही आहे आणि अजून 3 या 3 धावा भेटतात. 3 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 12. चांगलं क्षेत्ररक्षण होतं पण कुठेतरी थ्रो मध्ये चुकी झाली. तिथे बॅकअपला कोणीही नव्हतं म्हणून ही अजून एक धाव ऍड झाली आणि या 3 धावा भेटल्यात कोपरी मास्टर संघासाठी. आतापर्यंत बघितलं तर जयवंत यांचे 4 चेंडू टाकून झालेत. कुठेतरी अजून एकही मोठा फटका आलेला नाहीये कोपरी मास्टर्सच्या संघाकडून. दबाव मध्ये ठेवलंय कोपरी मास्टर संघाला. कासरवली ए या संघाने एक चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा जयवंत तयार होतील महेशसाठी. एक चांगला फटका येतोय कव्हरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षण आहे. चांगली गॅदरिंग होते आणि चांगला थ्रो आणि फक्त एकच धाव भेटेल आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 13. शेवटचा चेंडू आहे या षटकामधला. आता स्ट्राईकला असतील ते हरेश.
शेवटचा चेंडू घेऊन येतील जयवंत टू हरेश. ओ चांगला असा स्वीप मारलाय तिकडे, क्षेत्ररक्षण आहे, चांगला गॅदर केला जातोय. आणि चांगली अशा रनिंग बिटवीन द विकेट कोपरी या संघाकडून 2 धावा काढल्यात आणि या 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 15, 2 गडी बाद. तर बघितलं गेलं तर अजूनही 12 चेंडूमध्ये धावसंख्या पाहिजे ती 18. 12 चेंडू आणि 18 धावा, कुठेतरी 9ची सरासरी मेंटेन ठेवायला लागेल कोपरी या संघासाठी. फिटनेस 40+ या संघाने टॉससाठी यायचं आहे त्वरित. मोगरपाडा या संघाचे कॅप्टन आलेले आहेत. बॉबी तिसरं षटक घेऊन येतील आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती 15, 2 गडी बाद कोपरी मास्टर्स. आतापर्यंत बघितलं तर महेश 3 चेंडू केल्याने 3 धावा केलेत. बॉबी टू महेश. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सफल होतोय आणि निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय बॉबी आणि निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू घेऊन येतील बॉबी टू महेश. एज पेले आणि डिक्लेरेशन झोनच्या इकडे बॉल चाललाय आणि 2 धावा भेटतील. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय चेंडू. या 2 धावा भेटतील कोपरी या संघासाठी आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17, 2 गडी बाद. चांगला चेंडू टाकलेला पण एज लागून त्या डिक्लेरेशन झोन मध्ये गेली. अजूनही एकही मोठा फटका येत नाही आहे कोपरी या संघाकडून. पुन्हा बॉबी तयार होतील आपला तिसरा चेंडू घेऊन महेशसाठी. चांगला हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षण कोणही नाही तिकडे. धावतोय बॉबी. 1 धाव काढले आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे सफल झालेली आहे. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 19, 2 गडी बाद कोपरी मास्टर्स. अजूनही बघितलं गेलं तर 9 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 14 धावा. कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील कोपरी मास्टर्स या संघाला. पुन्हा बॉबी तयार होतील आपला 4था चेंडू घेऊन. पुढे आलेत. ग्राउंड शॉट मारला तिकडे. क्षेत्ररक्षण आहे, चांगलं गॅदरिंग केले आणि तेवढा चांगला थ्रो केलाय इकडे आणि 1च धावावर समाधान मानलं जाईल. या 1 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20, 2 गडी बाद. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढा चांगला थ्रो इथे करण्यात आला, त्यामुळे 1च धावावर समाधान मारायला लागलं महेश यांना. आता हरीश येतो स्ट्राईकवर. कुठेतरी मोठा फटका खेळावा लागेल कोपरी या संघाला. पुन्हा बॉबी तयार आहेत. बॉबी टू हरेश.
फुलटो चेंडू तेवढा फायदा उचलू शकले नाही. ग्राउंड शॉट आहे, तिकडे फिल्डर येतोय. हो, मिस फील्ड होते थोडी आणि या मिस फील्ड करता 2 धावा भेटतील कोपरी या संघाला आणि 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. 2 गडी बाद. आता 7 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. शेवटचा चेंडू असेल बॉबीचा या षटकामधली. सात चेंडू आणि 11 धावा. हरेश आहेत स्ट्राईकवर. बघूया काय करतील आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू घेऊन येतील बॉबी टू हरेश. पुढे आलेत आणि तेवढा चांगला फटका मारलाय कव्हरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षण आहे आणि तेवढाच चांगली फिल्डिंग आणि थोडासा खराब थ्रो आणि खराब थ्रोने धावा भेटतील त्या 2 आणि या 2 धाव्याने धावसंख्या झाल्या त्या 24. आता राहिल्यात 9 धावा आणि चेंडू बाकी आहेत त्या 6 म्हणजे 6 चेंडू आणि 9 धावा. पाणी घेऊन जायचं आहे ग्राउंड मध्ये. पाणी घेऊन जायचं आहे. मोगलपाडा यांनी आपलं डिसिजन सांगायचं आहे. मनीष येतोय शेवटचा षटक घेऊन कासरवली ए या संघाकडून. 6 चेंडू आणि 9 धावा. आतापर्यंत बघितलं गेलं तर महेश 7 चेंडू आणि 6 धावा केलेत. त्याच्यानंतर हरेश यांनी 4 चेंडूमध्ये 9 धावा केलेत. तर कुठेतरी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आतापर्यंत. कोपी या संघाला 9 धावांची गरज आहे 6 चेंडूमध्ये. मोगरपाडा मास्टर्स यांनी आपला निर्णय सांगायचा आहे लवकर. मनीष तयार होतील शेवटचं षटक घेऊन. मनीष टू महेश पुढे आलेत आणि तेवढा चांगला फटका केला आहे
कव्हरच्या दिशेने आणि तिथे पायाने अडवण्यात आलाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा भेटतील. या 2च धावा भेटतील आणि 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 26. आता 5 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. कोपरी मास्टर्स यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर कोपरी मास्टर्स ही मॅच जिंकली तर बालाजी ग्रुप आनंद पाटील यांच्याकडून 2100चं पारितोषिक देण्यात येईल. 5 चेंडू 7 धावा. मनीष टू महेश. चांगला असा फटका केलेला आहे. तिकडे क्षेत्ररक्षण आहे तेवढी चांगली तो आणि चांगला थ्रो, पण तिकडे किपर गॅदर नाही करू शकलेत आणि या 2 धावा भेटतात आणि 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 28. आता 4 चेंडू आणि 5 धावा. कासरवली ए संघाकडून कोणीही हॅट्रिक घेतली तर रवी भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. कोपरी मास्टर्ससाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. चार चेंडू आणि 5 धावा. पुन्हा एकदा मनीष टू महेश. चांगला असा फटका स्कूप केला आणि तिकडे डिक्लेरेशन झोन मध्ये जातो आणि या 2 धावा भेटतात. या 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचले ते 30. आता समीकरण उरले ते 3 चेंडू आणि 3 धावा. कुठेतरी चांगला शॉट बघायला भेटला महेश यांच्या बॅटिंगमधून. सिंगल डबल वर भर दिले कोपरी मास्टर्सच्या संघाने. आतापर्यंत बघितलं गेलं तर एकही चौकार आणि षटकार नाही आलाय, पण तरी सुद्धा समीकरण हाणून पोचलोय ते 3 चेंडू आणि 3 धावेवर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आले कासरवलेली ए मास्टरच्या संघाकडून. पुन्हा आता मनीष तयार होतील आपला 4था चेंडू घेऊन. 3 चेंडू आणि 3 धावा. पुढे आले पुन्हा एकदा त्या साईडला मारला. तिकडे क्षेत्ररक्षण धावतोय. एक धावलेलं दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा काढल्या आणि इथे मिस. 2च धावा. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32. आता फक्त 1 धावेची गरज आणि चेंडू शिल्लक आहे 2 चेंडू 1 धावा. कुठेतरी स्कोर लेवल झालाय. सर्व क्षेत्ररक्षण जवळ आले आहेत. अंब्रेला टाईप फिल्डिंग लावण्यात आले. कोणीही जेवायचं बाकी असेल त्यांनी त्वरित जेवणाच्या मांडवात यायचं आहे आणि जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. दोन चेंडू आणि 1 धाव. हॅलो. महेश असतील स्ट्राईकला. 5वा चेंडू घेऊन येतील मनीष. 2 चेंडू आणि 1 धावा. आणि पुढे आलेत आणि ग्राउंड शॉट मारला आणि ते 1 धाव भेटते आणि 1 धावाने कोपरी मास्टर संघ विजयी होतोय आणि कासवडली मास्टर संघ पराभूत होतोय.